तर या क्वेश्चन मध्ये एफ ऑफ टी ची किंमत किती दिली? कॉस एटी मायनस कॉस बीटी डिवायडेड बाय टी. ठीक आहे. तर कालच म्हणलो मी साइन कॉस राहू द्या, त्याला एफ ऑफ टी मेन्शन करून ठेवायचं, लेट मध्ये लिहायचं. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा इथं एफ ऑफ टी लेट म्हणून लिहायचं. लेट एफ ऑफ टी इक्वल्स टू कॉस एटी मायनस कॉस बीटी. ठीक आहे. जे फंक्शन साइन कॉस राहू द्या, सिंगल पाहिजे, स्क्वेअर्स क्यूबचे नाहीत, फक्त सिंगल फंक्शन. स्क्वेअर आणि क्यूबचे आले तर आपण कन्व्हर्जन फॅक्टर आहेत आपल्याकडे, फॉर्म्युलेज आहेत, त्याला कन्वर्ट करता येते. पण इथं सिंगल आहे तर काय करायचं, त्याला एफ ऑफ टी म्हणून कन्सिडर करायचं, न्यूमरेटर व्हॅल्यू. ओके. नेक्स्ट स्टेप सगळ्यांना माहिती आहे, काल आपण एफ ऑफ टी मेन्शन केलं की लगेच काय करतो आपण, नेक्स्ट स्टेप काय राहतो, टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म. टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ, इथे दोन टर्म्स आहेत, त्याला सेपरेट लॅपलास अप्लाय करावं लागते. मग लॅपलास ऑफ कॉस एटी मायनस लॅपलास ऑफ कॉस बीटी. मग हे तर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, काल आपण फॉर्म्युला बघितला होता. कॉस एटीचा फॉर्म्युला काय? एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस, आता हे बी च्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं, एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. लक्षात आलं का? आणि आपल्याकडं एफ ऑफ टी ची किंमत किती आहे? कॉस एटी मायनस कॉस बीटी. करेक्ट. आता इथे एक प्रॉपर्टी दिसतो, डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. तर काय ते प्रॉपर्टी काय काय लिहिलं होतं आपण? दॅट इज लॅपलास ऑफ एफ ऑफ टी डिवायडेड बाय टी असेल तर इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी एफ बार ऑफ एस डीएस लिहितो आपण. ठीक आहे. तर इथं कंपल्सरी प्रॉपर्टी मेन्शन करून ठेवायचं, युजिंग डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. आणि ते प्रॉपर्टी काय म्हणते, एफ ऑफ टी डिवायडेड बाय टी चं समजा तुम्ही लॅपलास काढायचं असेल तर तुम्हाला राईट हँड साइड मध्ये काय अप्लाय करावं लागेल, इंटिग्रल व्हॅल्यू दॅट इज 0 टू एस टू इन्फिनिटी एफ बार ऑफ एस डीएस. आणि जे आलेला व्हॅल्यू राहतो ते आपलं काय राहणार, एफ बार ऑफ एस. लक्षात आलं? ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय, व्हॅल्यूज लिहून ठेवा. मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी ची किंमत किती आहे? कॉस एटी मायनस कॉस बीटी डिवायडेड बाय टी, इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी. ठीक आहे. इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी. एफ बार ऑफ एस ची किंमत एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा झाला तुमचा एफ एफ बार ऑफ एस आणि हे डीएस. काल आपण एक फॉर्म्युला बघितला होता, दॅट इज युजिंग इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एस एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स डीएक्स असेल तर ह्याला आपण काय लिहितो, लॉग एफ ऑफ एक्स. काल घेतला ना एक क्वेश्चन. ठीक आहे. लॉगचा क्वेश्चन घेतला होता, लॉग आलता तिथं 1/1 अपॉन एक्स एक्स प्लस और मायनस याच्या फॉर्मॅट मध्ये फॉर्म्युला होता ते. पण आता इथं काय नवीन फॉर्म्युला जे की नंबर ऑफ टाइम्स आपण यूज करतो ते आहे इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स डीएक्स इक्वल्स टू लॉग एफ ऑफ एक्स. आता इथं डॅश म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह कशाचं, फंक्शनचा. फंक्शन किती आपल्याकडं डिनॉमिनेटर मध्ये, एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे. ए चं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर व्हॅल्यू 0 येणार ए स्क्वेअरचं, कारण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 राहतो, माहिती आहे आपल्याला. आणि एस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 2s पाहिजे. करेक्ट आहे. तर वर आपल्याला काय ऍडजस्टमेंट करावं लागेल, 2s ऍडजस्टमेंट करावं लागेल. ठीक आहे. तर कसं करणार मी, दॅट इज लॅपलास ऑफ कॉस एटी मायनस कॉस बीटी डिवायडेड बाय टी इक्वल्स टू 1/2 बाहेर लिहितो, इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी. आणि मध्ये ऍडजस्टमेंट कशाचं करतो, इथं इथं 2 डिवाइड केला तर मल्टिप्लाय पण 2नच करावं लागते आपल्याला न्यूमरेटर मध्ये. 2s डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2s डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि हे डीएस आहे. आता बसला का फॉर्म्युलामध्ये, एफ एफ ऑफ एक्स आणि वर एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ची किंमत किती आपल्याकडे, एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ए ची किंमत ए स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह घेतला व्हॅल्यू 0 येणार आणि एस स्क्वेअरचं 2s येतो. बरं आहे. ठीक आहे. तर डायरेक्टली मी कन्वर्ट करतो कशामध्ये, लॉगच्या व्हॅल्यूज मध्ये. मग लॉग ऑफ फंक्शन किती आहे, एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि तर लिमिट्स काय आहेत, एस टू इन्फिनिटी.
काल एक फॉर्म्युला बघितला होता लॉग ए मायनस लॉग बी चा, दिला होता ना. युझिंग लॉग ए मायनस लॉग बी, काय फॉर्म्युला आहे ते? लॉग ए बाय बी. मग आपल्याकडे ए ची किंमत किती आहे? एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, आणि बी ची किंमत एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. देअरफॉर हे 1/2 मध्ये काय होणार मग? लॉग ऑफ, कॉमन ब्रॅकेट मध्ये काय येईल? एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि द लिमिट्स काय? एस टू इन्फिनिटी. तर लक्षात ठेवा लॉगच्या केसमध्ये इन्फिनिटीची व्हॅल्यू 0 राहतो. कसं काय? कारण की इथं पण यस आहे, डिनॉमिनेटर मध्ये पण यस आहे. मग इथं पण इन्फिनिटी येईल, खाली पण इन्फिनिटी येईल. इन्फिनिटी इन्फिनिटी गेट कॅन्सल, म्हणजे लॉग 1 येतो, आणि लॉग 1 ची किंमत किती येते? 0. ठीक आहे. तर फर्स्ट व्हॅल्यू 0 येणार ना. काल आपण 0 घेतला होता, लॉग 1 ची किंमत 0 घेतला होता. आता डायरेक्ट शॉर्टकट यूज करायचं. इथं 0 मायनस यस चा रिप्लेसमेंट यस सोबत केलं तर चेंज होते का फंक्शन? होत नाही, ऍज इट इज राहते. दॅट इज लॉग एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. करेक्ट आहे. आता नेक्स्ट टर्म, तर इथं लॅपलास ऑफ कॉस एटी मायनस कॉस बीटी डिवायडेड बाय टी, याची किंमत किती आली? 1/2 ब्रॅकेट मध्ये किती आहे व्हॅल्यू? मायनस लॉग ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. काल आपण मायनस व्हॅल्यू समजा तुम्हाला काढायचं असेल तर आपण काय यूज करतो इथं? युझिंग लॉगॅरिथम रूल, दॅट इज पॉवर रूल. ए लॉग बी असेल तर कसं लिहितो आपण? लॉग बी टू दी पॉवर ए. आता इथं व्हॅल्यू किती आहे? याची किंमत मायनस आहे, म्हणजे -1 राहणार. ओके. तर इथं 1/2 लॉग ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि त्याचा पॉवर काय राहील? इथं लिहा पॉवर -1. -1 दिसला की काय करायचं? न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सचेंज करायचं. ठीक आहे. तर इथं 1/2, मग न्यूमरेटरच्या जागी डिनॉमिनेटरची किंमत एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आणि लास्टली हा पण 1/2 दिसतो सेम असंच. याची किंमत किती आहे? 1/2. मग हे पॉवर कुठं जाईल किंवा व्हॅल्यू कुठं जाईल? लॉगच्या आन्सरच्या पॉवर मध्ये जाईल. करेक्ट आहे. असं लिहू शकतो ना त्याला, टू दी पॉवर 1/2. करेक्ट आहे. आता 1/2 चा अर्थ काय? स्क्वेअर रूट. ठीक आहे. 1/2 चा अर्थ काय? स्क्वेअर रूट. मग इथं स्क्वेअर रूट मध्ये टाकायचा एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हा तुमचा फायनल आन्सर राहील. ठीक आहे. तर हा लयदा क्वेश्चन आला, त्याच्यामुळे मी त्या स्लाइड किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मध्ये ऍड केले. ओके, समजलं का? आता इथं चेंजेस सांगतो. चेंजेस काय होणार एक्झाम मध्ये? ए आणि बी च्या किंमत देतात, कॉस 4t मायनस कॉस 5t डिवायडेड बाय टी. तरी काय कॅल्क्युलेट करता येते, सेम प्रोसेस. ते ए आणि बी च्या फॉर्मॅट मध्ये होता, हा नंबरच्या फॉर्मॅट मध्ये. हा ठेवा नंबरच्या फॉर्मॅट. ठीक आहे. चला लिहून घ्या. चला आता नेक्स्ट क्वेश्चन लिहून. चल लिहून घ्या नेक्स्ट क्वेश्चन. काय फाइंड आउट करायचं? याचं पण लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड आउट करायचं आहे. इंटिग्रेशन 0 टू टी साइन टी डिवायडेड बाय टी dt. लक्षात आलं? ओके. तर इथं एफ ऑफ टी काय कन्सिडर करायचं सांगा बरं. शिकलेत तुम्ही. काय कन्सिडर करायचं? सिंगल फंक्शन साइन टी. लक्षात आलं? फर्स्ट स्टेप काय येतं? लेट एफ ऑफ टी इक्वल्स टू साइन टी. नेक्स्ट स्टेप हे झालं की नेक्स्ट स्टेप काय राहतो? साइन टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. ठीक आहे. टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन both side with the Laplace of f of t equals to Laplace of sin t. ठीक है.
नेक्स्ट काय करायचं आता, हे तर डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये मी असं लिहू शकतो काय रे, ठीक आहे. म्हणजे ते फॉर्म्युल्यामध्ये बसला. कोणता फॉर्म्युला लागते, लॅपलास ऑफ साइन एटीचा आहे. काय फॉर्म्युला आहे, ए डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इथं 1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर किती येते, 1. ठीक आहे, हा झाला तुमचा. आणि फंक्शनची किंमत आपण किती असेल केली, साइन टी. आता नेक्स्ट काय करायचं, कोणती प्रॉपर्टी दिसतो इथं सांगा, आत्ताच घेतला डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. इथं यूज करायचं ना, बाय युझिंग डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी, टी प्रॉपर्टी. मग इथं लिहायचं प्रॉपर्टी कंपल्सरी लिहून घ्यायचं, एफ ऑफ टी डिवायडेड बाय टी इक्वल्स टू इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी एफ बार ऑफ एस डीएस. ठीक आहे. नेक्स्ट मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी किती आहे, साइन टी डिवायडेड बाय टी इक्वल्स टू इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी. बरोबर. आता एफ बार ऑफ एस ची किंमत किती राहणार, जे व्हॅल्यू आलेला आहे, करेक्ट. नेक्स्ट 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 ला कसं लिहितो, 1चा स्क्वेअर. तर युझिंग काल मी फॉर्म्युला सांगितला होता आणि आपल्या शीट मध्ये पण फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स ची किंमत किती आहे, 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स बाय ए. आपल्या केसमध्ये तर एक्स ची किंमत किती कन्सिडर करायची, यस, आणि ए ची किंमत किती आहे, 1 आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. ठीक आहे. तर वरच्या व्हॅल्यूज मध्ये सबस्टिट्यूट करा. याची किंमत येणार तुमच्याकडं, दॅट इज 1 अपॉन ए, म्हणजे 1 करतो, टॅन इनवर्स ऑफ एक्स ची किंमत यस आहे डिवायडेड बाय 1, आणि इथं यस टू इन्फिनिटी. ठीक आहे. नेक्स्ट काय येणार इथं, आता व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ एस च्या ठिकाणी काय टाकावं लागेल मला, अप्पर लिमिट इन्फिनिटी. त्याच्यानंतर मायनस लोअर लिमिट किती, यसच आहे. यस बाय 1 केलं तर यसच येतो व्हॅल्यू. ठीक आहे, डिवायडेड बाय 1 मध्ये तेवढंच व्हॅल्यू राहणार, चेंज होणार नाही. आता टॅन इनवर्स इन्फिनिटीची किंमत किती आहे पायच्या केसमध्ये, म्हणजे पायच्या फॉर्म मध्ये, दॅट इज पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स ऑफ यस लॅपलास ऑफ साइन टी डिवायडेड बाय टी. नाउ युजिंग पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला जे आहे ते कॉट मध्ये येईल, दिस कॉट इनवर्स ऑफ एक्स. मग याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, मग कॉट मध्ये होणार का, दॅट इज लॅपलास ऑफ साइन टी डिवायडेड बाय टी. डायरेक्टली कन्वर्जन कशामध्ये होईल, कॉट इनवर्स ऑफ यस मध्ये होणार, हे व्हॅल्यू पूर्ण. ठीक आहे. आता आपल्याला दिलेलं काय इथं, इंटिग्रल व्हॅल्यू आहे, दॅट इज 0 टू टी. कोणत्या प्रॉपर्टी मध्ये बसते, आपण 4 प्रॉपर्टी शिकली होती. एक फर्स्ट शिफ्टिंग थेरम, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी, नेक्स्ट आहे डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी, आणि लास्ट वाला जे प्रॉपर्टी आहे दॅट इज इंटिग्रल प्रॉपर्टी. तर इथं लिहायचं युजिंग इंटिग्रल प्रॉपर्टी, इंटिग्रल प्रॉपर्टी. प्रॉपर्टी काय सांगते, लॅपलास ऑफ इंटिग्रेशन 0 टू टी एफ ऑफ टी डी टी इक्वल्स टू 1 बाय एस एफ बार ऑफ एस. आता हा पूर्ण फंक्शन आपल्यासाठी काय राहणार, एफ ऑफ टी, आणि हे तुमची व्हॅल्यू कन्सिडर करायची एफ बार ऑफ. मग ऍड काय करायचं, फक्त एफ बार ऑफ एस ला 1 बाय एस मल्टिप्लाय करायचं, आन्सर निघतो तुमचा. देअरफॉर लॅपलास ऑफ इंटिग्रेशन 0 टू टी साइन टी डिवायडेड बाय टी डी टी इक्वल्स टू 1 बाय एस इंटू एफ बार ऑफ एस ची किंमत किती आहे. ठीक आहे. तर हा तुमचा रिक्वायर्ड व्हॅल्यू राहणार. तर हा क्वेश्चन 2000 आय थिंक 19 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये मी एक टर्म ऍड करतो. ठीक आहे, एक्झाम मध्ये आलेलं आहे, ते सेम क्वेश्चन आहे.
कंटिन्यू मध्ये समजा असं विचारलं e⁻³ इंटिग्रेशन 0 to t sin t डिवायडेड बाय t dt. चेंजेस सांगा काय करायचं. फर्स्ट शिफ्टिंग थेरम कंपल्सरी यूज करायचं. तर इथं फर्स्ट शिफ्टिंग थेरम मुळे काय होणार, एसच्या ठिकाणी काय यूज करायचं व्हॅल्यू s+3. आता जिथं जिथं s दिसेल तिथं s+3 ऍड करून घ्यायचं. झालं, एवढंच आहे. पोरं ह्याच्यासाठी सोडून टाकतात प्रॉब्लेम. काय अवघडच आहे काही क्वेश्चन. ठीक आहे, तर ऍडजस्टमेंट लक्षात ठेवा. तर इथं प्रॉपर्टी नंबर फर्स्ट दॅट इज डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी, त्याच्यानंतर इंटिग्रल, त्याच्यानंतर शिफ्टिंग थेरम. फर्स्ट शिफ्टिंग थेरम, 3 प्रॉपर्टीज आहेत. कंपल्सरी 3 प्रॉपर्टीजचा क्वेश्चन विचारते तुम्हाला यावेळेस. ठीक आहे, लक्षात आलं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन. तिथं काय दिलेलं आहे, इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी. 0 to इन्फिनिटी म्हणला की ते क्वेश्चन कशाचा आहे, काल सांगितलं होता डेफिनेशनचा. ठीक आहे, तर डेफिनेशन ऑफ लॅपलास काय राहते सांगा बरं जरा. दॅट इज लॅपलास ऑफ एफ ऑफ टी. याला आपण इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. दॅट इज इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी e⁻ एफ ऑफ टी डी टी इक्वल्स टू एफ बार ऑफ एस. हा डेफिनेशन आहे कशाचं, लॅपलास ट्रान्सफॉर्मचा. जे एक्सपोनेन्शियलच्या पॉवर मध्ये म्हणजे कोएफिशियंट ऑफ टी राहील तेच तुमचा राईट हँड साइडची व्हॅल्यू राहणार फंक्शनची. करेक्ट आहे. तर इथं आपल्याकडे फंक्शन किती दिसते, साइन क्यूब टी. मग त्याला साइन क्यूब टीला सिंगल फंक्शन्स मध्ये कन्वर्ट करावं लागते. तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे साइन क्यूब थीटा. आहे का बघा, चेक करा एकदा. लेट एफ ऑफ टी, काय म्हणलो होतो मी, साइन येऊ द्या, कॉस येऊ द्या, स्क्वेअर येऊ द्या, क्यूब येऊ द्या, त्याला कंपल्सरी एफ ऑफ टी कन्सिडर करायचं. इथं साइन क्यूब टी वी हॅव, आपल्याकडे फॉर्म्युला काय, साइन क्यूब थीटा इक्वल्स टू 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा डिवायडेड बाय 4. बरोबर का, हा वाला फॉर्म्युला आहे आपल्याकडे कन्व्हर्जनचा. आता आलेत का सिंगल फंक्शन्स, म्हणजे डायरेक्टली त्याचा लॅपलास फाइंड आउट करू शकतो इझिली. ओके, तर इथं हिअर थीटाच्या जागी काय आपल्याकडं टी आहे, मग इथं टीच्या फॉर्मॅट मध्ये लिहा. करेक्ट आहे. दॅट इज साइन क्यूब टी इक्वल्स टू 3 साइन थीटाच्या जागी टी मायनस साइन 3t डिवायडेड बाय 4. मग हा 1/4 कॉमन करतो ब्रॅकेट मध्ये, 3 साइन टी मायनस साइन 3t असं पण लिहू शकतो. 1/4 कॉमन करून डिव्हिजन डिनॉमिनेटर मधून. मग हा झाला कशाचं एक्सप्रेशन, म्हणजे कशाचं कन्व्हर्जन, साइन क्यूब टीचा. आता डायरेक्टली एकदा सिंगल फंक्शन्स मध्ये आले की लगेच काय करायचं, टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ साइन क्यूब टी इक्वल्स टू 1/4 मध्ये टाकू का लॅपलासला. इथं कॉन्स्टंट टर्म आहे 3, लॅपलास ऑफ साइन टी मायनस लॅपलास ऑफ साइन 3t. करेक्ट. साइन टीचं आत्ता जस्ट फाइंड आउट केलं, किती आलं तर 1 डिवायडेड बाय s² प्लस 1. मग इथं 1/4 इन ब्रॅकेट 3 इंटू 1 डिवायडेड बाय s² प्लस 1 मायनस इथे a ची किंमत किती आहे 3 आहे. मग इथं न्यूमरेटर मध्ये किती येईल 3 डिवायडेड बाय s² प्लस 3 चा स्क्वेअर किती येते. मग हा कशाचा व्हॅल्यू झाला, करेक्ट आहे. आता आपल्याकडे फंक्शनची किंमत आलेली आहे. ठीक आहे ना, बाय युजिंग definition of Laplace transform. मग Laplace of f of t equals to integration 0 to infinity e⁻ f of t dt equals to f bar of s. डेफिनेशनला 1 मार्क कंपल्सरी राहते. फॉर्म्युलेज लिहित चला.
जेवढे आठवण आले तेवढे रिलेटेड फॉर्म्युलेज लिहायचे. नाहीतर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे फॉर्म्युले लिहू नका. त्याचे मार्क भेटणार नाही. रिलेटेड फॉर्म्युले लिहायचे. आता पोरं काय करतात, जो आता हो लिखते फिर बच्चे, पैसा नाही करणार. लॅपलास ऑफ हे काय आपल्याकडं फंक्शन आहे, करेक्ट आहे. तर ऍक्च्युअली मी या फंक्शनला या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो ना, 0 to इन्फिनिटीच्या फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. एक्सपोनेन्शियल टर्म किती आहे आपल्याकडं, e टू दी पॉवर -2t आणि फंक्शनची किंमत किती आहे, फंक्शन किती कन्सिडर केलं, साइन क्यूब टी dt इक्वल्स टू एफ पॉवर ऑफ एस ची किंमत किती आहे, जे आलेला व्हॅल्यू आहे ते एफ पॉवर ऑफ एस कन्सिडर करतो. करेक्ट आहे. मग हे 1/4 ब्रॅकेट मध्ये 3 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 9. बट आता इथं एस ची किंमत किती टाकावं लागेल तुम्हाला, एक्सपोनेन्शियल मध्ये एस आहे, इथं पण एस आहे. मग इथं 2 आहे तर तिथं एस ची किंमत किती टाकायची, 2 टाकायची. लक्षात ठेवा, जिथं एस दिसेल तिथं 2 टाकायचं. 1/4 इन ब्रॅकेट 3 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर प्लस 9. चला कॅल्क्युलेट करा बरं, रिझल्ट सांगा मला, व्हॅल्यू सांगा. तर हा 1/4 इन ब्रॅकेट 3 कॉमन घेऊ शकतो मी. मग इथं 1/2 चा स्क्वेअर 4, 4 प्लस 1 5 मायनस 1 डिवायडेड बाय 4 प्लस 9 13. ठीक आहे. तर हे 3/4 इन ब्रॅकेट 13 मायनस 5 डिवायडेड बाय 65. मग हे व्हॅल्यू येईल 3 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट मध्ये हा 8 डिवायडेड बाय 60. मग हे 1 जार हे 2 जार म्हणजे हे 6 डिवायडेड बाय 65 येते का, एकदा चेक करा, माझे कॅल्क्युलेशन चुकू शकतात. हा बरोबर आहे ना, 6 डिवायडेड बाय 65 आलं का. ठीक आहे. तर याची किंमत किती आहे, 6 डिवायडेड बाय 65. आता अजून एक MSB डी बाटवाले काय करतात, ह्या क्वेश्चनला प्रूव्ह दॅट म्हणतात. प्रूव्ह दॅट म्हणजे काय, क्वेश्चन देतात ह्याची आन्सर पण देतात, तुम्हाला प्रूफ करायचं. प्रूफ म्हणजे हेच आहे सगळं. लक्षात आलं, ते तसं क्वेश्चन मी घेतोय. ठीक आहे. स्लाइड मध्ये ऍड केला मी ते वाला क्वेश्चन. झालं सगळ्यांचा, बघा आलं का क्वेश्चन, हे क्वेश्चन पेपर मध्ये बघितलं असेल 3/50 वाला. ठीक आहे. सेम पॅटर्न आहे, काही चेंज नाही. तिथं आपण व्हॅल्यू इव्हॅल्युएट केला, फाइंड आउट केला, इथं प्रूव्ह करायचं. चला क्वेश्चन लिहून घ्या ते लवकर. फक्त इथं एक व्हेरिएबल मल्टिप्लिकेशन मध्ये दिले. हा तर इथं प्रॉपर्टी कोणती यूज करायची, मल्टिप्लिकेशन बाय टी. पहिले काय करायचं, पहिले फंक्शन साइन टी कन्सिडर करायचं, त्याला मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी अप्लाय करायचं. हा पूर्ण व्हॅल्यू डेफिनेशन मध्ये गेली. आता हो ना डेफिनेशन मध्ये 0 to इन्फिनिटी वाला सेम त्या फॉर्मॅट मध्ये गेली. झालं. प्रूफ. ठीक आहे. तर स्टार्टिंगला एफ ऑफ टी तुम्हाला माहिती आहे, कुठून स्टार्ट करायचं, लेट एफ ऑफ टी काय कन्सिडर करा, एफ ऑफ टी ची किंमत साइन टी, सिंगल फंक्शन साइन कॉस. ठीक आहे. साइन टी टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ साइन टी. आता आय थिंक हे तिसऱ्यांदा आलंय लॅपलास ऑफ साइन टी, पाठ झालंय काही आता. हा
काय आहे ते व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1. हे कशाची किंमत? साइन टी ची किंमत. ठीक आहे. आता इथं तुम्हाला सिंगल व्हेरिएबल अगोदर डिव्हिजन मध्ये दिला होता. व्हेरिएबल्स कुठं आलं? ती डिव्हिजन मध्ये. आता मल्टिप्लिकेशन मध्ये आला. मग प्रॉपर्टी कोणती यूज करायची? बाय युझिंग मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. प्रॉपर्टी काय सांगते? लॅपलास ऑफ टी एफ ऑफ टी इक्वल्स टू, ठीक आहे. मग इथं मायनस डी बाय डी एस ऑफ एफ बार ऑफ एस. ठीक आहे. तर मायनस आपल्याकडे टी हे तर व्हेरिएबल आहे, क्वेश्चन मध्ये पण दिले. आणि एफ ऑफ टी ची किंमत किती आहे? एफ ऑफ टी ची किंमत किती आहे? दॅट इज टी साइन टी इक्वल्स टू मायनस डी बाय डी एस एफ बार ऑफ एस म्हणजे आलेला व्हॅल्यू. इथं लिहा 1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1. तर काल आपण एक फॉर्म्युला लिहिला होता यू बाय बी चा. काय होता फॉर्म्युला? युझिंग डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही. मग व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. ठीक आहे. तर हा झाला तुमचा यू आणि हा व्हॅल्यू व्ही झाला. हे लिहू नका असे, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी लिहून द्यायला. ओके. तर लॅपलास ऑफ टी साइन टी इक्वल्स टू, मग व्हॅल्यू काय दिसणार इथं? व्ही ॲज इट इज म्हणजे एस स्क्वेअर प्लस 1 याच्यासोबत मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आहे बघा, इथं मायनस आहे का? फॉर्म्युल्यामध्येच मायनस आहे. मायनस ऑफ करायचा. ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये लिहायचं एस स्क्वेअर प्लस 1 डी बाय डी एस ऑफ 1 मायनस 1 डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर प्लस 1 होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता 1 चं डेरिव्हेटिव्ह किती येते? कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. मग 0 म्हणला तर पूर्ण व्हॅल्यू 0. ह्याची किंमत इथं पण कॉन्स्टंट दिसतो, त्याची किंमत 0 येणार. मग इथं एस स्क्वेअर आहे, एस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येते? 2s. ठीक आहे. तर व्हॅल्यू किती आली? मायनस ऑफ मायनस 1 इंटू 2s होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे टोटल व्हॅल्यू 2s डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हे तुमचं लॅपलास ऑफ टी साइन टी ची किंमत. आता नेक्स्ट काय? एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू आहे, इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी आहे, म्हणजे डेफिनेशन तुम्हाला कंपल्सरी यूज करावं लागतं. बाय युझिंग डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. मग काय आणणार इथं लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये? दॅट इज लॅपलास ऑफ एफ ऑफ टी ला इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये कसं रिप्रेझेंट करतो? 0 टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी इक्वल्स टू एफ बार ऑफ एस. मग आपलं जे व्हॅल्यू आहे इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये 0 टू इन्फिनिटी, आपल्याकडे एफ ऑफ टी ची व्हॅल्यू किती आहे? टी साइन टी. करेक्ट आहे. आणि एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू किती इथं ब्रॅकेट मध्ये? ई टू दी पॉवर मायनस 3t. आणि फंक्शनची किंमत आहे टी साइन टी विथ रिस्पेक्ट टू डी टी इन एफ बार ऑफ एस आलेला व्हॅल्यू. त्याच्यानंतर 2s डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बट आता इथं एस ची किंमत किती टाकायची? जे एक्सपोनेन्शियलच्या पॉवर मध्ये नंबर आहे दॅट इज 3. करेक्ट आहे. मग इथं 2 इंटू 3 डिवायडेड बाय 3 चा स्क्वेअर प्लस 1 डिवाइड टू दी पॉवर 2. मग व्हॅल्यू किती येणार मग इथं? दॅट इज इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर मायनस 3t टी साइन टी डी टी इक्वल्स टू 2 3 जार 6 डिवायडेड बाय हे व्हॅल्यू किती आहे? 3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस 1 10, 10 डिवायडेड सॉरी 10 प्लस सॉरी 10 चा स्क्वेअर आहे ना, 9 प्लस 1 म्हणजे 10, 10 चा स्क्वेअर किती येईल?
100. मग हे 2च्या टेबलमध्ये येते. सॉरी, हा 3 2 जार 6 आणि हे 50 2 जार 100. करेक्ट आहे. मग हा 3 डिवायडेड बाय 50. आलं का आन्सर? 3 2 जार 6, 50 2 जार 100. ठीक आहे, 2च्या टेबलमध्ये आलं ना. ओके, देअरफॉर लास्टला आपलं फेवरेट स्टेटमेंट, हेन्स प्रूव्ड. 5 स्टार कंपल्सरी देऊन ठेवायचं. ठीक आहे, तर ERF त्याचं फुल फॉर्म लिहून ठेवा. एरर फंक्शन आहे ते. कोणतं फंक्शन? जसं लॉगॅरिथम आहे, ट्रिग्नोमेट्रिक आहे, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक आहे, तसं एरर फंक्शन राहतं. तर हा क्वेश्चन प्रिव्हियस इयर्स मध्ये लईदा आलता, त्याच्यानंतर आला नव्हता. आता चान्सेस आहेत त्याचे 100% चान्सेस आहेत ERFच्या, म्हणजे एरर फंक्शनचा क्वेश्चन येऊ शकते. ठीक आहे, तर बघा सोल्युशन. वी हॅव, आपल्याकडं एरर फंक्शनचं एक्सप्रेशन आहे. दॅट इज ERF ऑफ टी. याला कसं लिहितो? 2 डिवायडेड बाय रूट पाय इंटिग्रेशन 0 टू टी e टू दी पॉवर मायनस एक्स स्क्वेअर dx. एकदा मला फॉर्म्युला चेक करू द्या, तेच आहे का? 2 डिवायडेड बाय, हा करेक्ट. ठीक आहे, तर आता हे टी साठी आहे. मग आपल्याकडे फंक्शन किती आहे? रूट टी आहे ना. मग रूट टी साठी कसं इक्वेशन लिहायचं? 2 डिवायडेड बाय रूट पाय इंटिग्रेशन 0 टू टीच्या ठिकाणी काय टाकायचं? रूट टी. ठीक आहे, e टू दी पॉवर मायनस एक्स स्क्वेअर dx. एक्स स्क्वेअर dx. करेक्ट आहे. आता इथं डेफिनेशन मध्ये e टू दी पॉवर मायनस एस टीच्या फॉर्म मध्ये, म्हणजे व्हेरिएबल कसं आहे? त्याचा पॉवर 1 आहे. इथं व्हेरिएबलचा पॉवर किती आहे? 2 आहे. तर इथं सबस्टिट्यूशन करावं लागेल ना. सबस्टिट्यूट एक्स स्क्वेअरची किंमत u म्हणून कन्सिडर करायची. किती? u. म्हणजे आता ते सिंगल फंक्शन मध्ये गेलं. ठीक आहे, नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एक्स ना डिफरन्शिएट केला तर एक्स स्क्वेअरचं किती येते? 2x. करेक्ट आहे. इक्वल्स टू नेक्स्ट काय येणार इथं? u चा विथ रिस्पेक्ट टू dx किती येईल? du डिवायडेड बाय dx. म्हणजे इथं 2x dx इक्वल्स टू du लिहू शकतो और x. ठीक आहे, हा अजून एक आहे याच्यामध्ये, मी x ची किंमत पण काढू शकतो. किती येणार x ची किंमत? दॅट इज x इक्वल्स टू अंडर रूट टी येईल का? सॉरी, अंडर रूट यू. ठीक आहे, तर इथं स्क्वेअर आहे, तिथं u आहे. सिंगल फंक्शन टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग इथं dx ठेवायचं फक्त. मग हा व्हॅल्यू du डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ x, du डिवायडेड बाय 2 इंटू x ची किंमत किती आहे? ठीक आहे, आणि ह्या व्हॅल्यूला 1/2 1 अपॉन रूट यू du और 1/2 1 अपॉन रूटला कसं लिहू शकतो मी? असं लिहू शकतो ना पॉवर मध्ये 1/2. हा 1/2 लिहू शकतो का पॉवरच्या फॉर्म मध्ये? ठीक आहे, इंटू du और 1/2 u टू दी पॉवर मायनस 1/2 du. हे कशाची किंमत आहे? dx ची किंमत. लक्षात आलं? आता आपण लिमिट चेंज करायचं. नाव व्हेन लिहा एक्स स्क्वेअर इक्वल्स टू यू आहे ना. नाव व्हेन x ची किंमत किती आहे? 0. मग u ची पण किंमत 0 येईल का? x च्या ठिकाणी 0 टाका. त्याच्यानंतर नेक्स्ट, नाव व्हेन x इक्वल्स टू किती आहे? रूट टी. मग u ची किंमत किती येणार? टी येईल का? कारण की रूट टी चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल म्हणजे किती किती येते ते व्हॅल्यू?
दॅट इज व्हेरिएबल टी. ठीक आहे, आता चेंजेस करायचे. दॅट इज एरर फंक्शन ऑफ रूट टी इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय पाय, दॅट इज रूट पाय इंटिग्रेशन. झिरोच्या ठिकाणी झिरोच आहे आणि रूट टीच्या ठिकाणी किती आहे व्हॅल्यू? टी. करेक्ट आहे. नेक्स्ट व्हॅल्यू काय करायचं? ई टू दी पॉवर. आपण एक्स स्क्वेअर साठी काय सबस्टिट्यूशन केलं? म्हणजे मायनस यू येणार. आणि डीएक्स साठी व्हॅल्यू किती आहे डीएक्स ची? 1/2 यू टू दी पॉवर मायनस 1/2 डी. तर हे 2 डिवायडेड बाय रूट पाय आणि हे 1/2 बाहेर घेतो. इंटिग्रेशन 0 टू टी ई टू दी पॉवर मायनस यू आणि इथं व्हॅल्यू दिसणार तुम्हाला यू टू दी पॉवर मायनस 1/2 डी. मग 2 टू गेट कॅन्सल म्हणजे इथं व्हॅल्यू किती आली? 1/√पाय इंटिग्रेशन 0 टू टी ई टू दी पॉवर मायनस यू यू टू दी पॉवर मायनस 1/2 डी. हा झाला तुमचा एरर फंक्शनचा एक्सपान्शन. आता लास्टली आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? लॅपलास फाइंड आउट करायचं. टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ एरर फंक्शन, ठीक आहे, एरर फंक्शन रूट टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ 1/√पाय इंटिग्रेशन 0 टू टी ई टू दी पॉवर मायनस यू यू टू दी पॉवर मायनस 1/2 आणि इथं डी यू येणार. करेक्ट आहे. चला आता नेक्स्ट. दॅट इज लॅपलास ऑफ एरर फंक्शन रूट टी इक्वल्स टू, मग हे 1/√पाय कॉमन करू शकतो. करेक्ट आहे का? 1/√पाय कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, बाहेर घेतला. आता हे बघा 0 टू टी डी यू. आता हे 0 टू टी म्हणजे इंटिग्रल प्रॉपर्टी का? 0 टू टी म्हणजे इंटिग्रल प्रॉपर्टी का? चेक करा एकदा. इंटिग्रल प्रॉपर्टी फोर्थ प्रॉपर्टी किती? इंटिग्रेशन 0 टू टी ला कसं लिहितो आपण? 1/s ऍड करतो. 1/s. ठीक आहे. तर इथं मी काय करणार? मग इथं 1/s बाहेर घेणार. ओके. आता माझ्याकडं फंक्शन किती उरला? यू टू दी पॉवर मायनस 1/2. त्याचं मला लॅपलास काढायचं. दॅट्स इट. ठीक आहे. तर बघायचं लॅपलास ऑफ यू टू दी पॉवर मायनस 1/2. आता इथं तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. लॅपलास ऑफ टी टू दी पॉवर एन, दॅट इज गॅमा एन प्लस 1 डिवायडेड बाय एस टू दी पॉवर एन प्लस 1. कस काय? कारण की आपलं व्हॅल्यू जे आहे फ्रॅक्शन मध्ये आलं. तर तिथं दिलंय मी बघा त्या फॉर्म्युल्यामध्ये टी टू दी पॉवर एन मध्ये फ्रॅक्शन असेल तर हाच फॉर्म्युला यूज करायचा. करेक्ट आहे. तर इथं 1/√पाय 1/s. तर इथं मी काय लिहिणार मग याच्या व्हॅल्यू? दॅट इज अंडर रूट ऑफ एन ची किंमत किती? मायनस 1/2 प्लस 1 डिवायडेड बाय एस टू दी पॉवर मायनस 1/2 प्लस 1. मग हे 1/√पाय 1/s. मग हे व्हॅल्यू येणार 1/2. करेक्ट का? 1 मधून हाफ गेला तर हाफच राहतो. मग इथं किती आहे? 1/2च राहतो इथं पण. ठीक आहे. तर 1/√पाय 1/s आणि हे रूट 1/2 व्हॅल्यू दिले मी टॉप वर दिलेलं आहे. किती आहे? रूट पाय डिवायडेड बाय, ह्याला मी स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. बरोबर ना? स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो या व्हॅल्यूला. ओके. हे 1/2 ला कसं लिहू? स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. मग हा रूट पाय गेट कॅन्सल म्हणजे 1/s 1/√s. ठीक आहे. तर हे तुमचा रिक्वायर्ड आन्सर राहणार एरर फंक्शनचा. लक्षात आलं? आता एक थोडं लिटिल बिट तुम्हाला याच्यामध्ये चेंज सांगतो. काय?
लास्ट आन्सर मध्ये चेंज करायचं. ओके, इथे यस ची किंमत किती आहे? 1 आहे, 1. ठीक आहे, यस ची किंमत किती राहणार? 1 राहणार आहे. तर तिथं तुम्हाला त्या एरर फंक्शन मध्ये रूटचं जे व्हॅल्यू आहे की नाही, ज्याचं लॅपलास काढला, तिथं यसच्या ठिकाणी काय यूज करायचं? यस प्लस 1 एवढं चेंज करायचं लास्ट आन्सर मध्ये. ओके, झालं, फोटो काढला. तर लास्टली काय करायचं इथं? यस ची किंमत किती टाकायची? यस प्लस 1. कसं काय? कारण की व्हॅल्यू किती आहे? यस ची किंमत 1 आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी थोडं लिटिल बिट इथं चेंज आहे. आता हा क्वेश्चन कुठं बघितला का एरर फंक्शनचा? आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. आलं तर अवघड हेच येऊ शकते. बाकीचे सगळ्या रुटीन मध्येच आहेत क्वेश्चन्स. डिव्हिजन बाय टी, मल्टिप्लिकेशन बाय टी, फर्स्ट शिफ्टिंग थेरम. हा एरर फंक्शनचा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे. तर इथं तुम्हाला लास्टली 1 बाय यस फक्त रूटचाच व्हॅल्यू आहे, रूटच्या व्हॅल्यू मध्ये चेंज करायचं. 1 अपॉन अंडर रूट यस प्लस 1 हा तुमचा रिक्वायर्ड आन्सर राहणार. ठीक आहे, फोटो काढायचा तर काढून. झालं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन लिहा. फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म. या नेक्स्ट क्वेश्चन. कितवा क्वेश्चन आहे आजचा? 6th क्वेश्चन आहे ना. फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू फंक्शन्स दोन दिले तुम्हाला. कॉस टी 0 लेस दॅन टी लेस दॅन 2 पाय. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू आहे 0 वेन टी ग्रेटर दॅन 2 पाय. टी ग्रेटर दॅन 2 पाय. तर हा कशाचा प्रॉब्लेम आहे? हे पण डेफिनेशनचाच प्रॉब्लेम आहे. करेक्ट आहे. तर इथं किती लिमिट दिले तुम्हाला? म्हणजे टी चे व्हेरिएशन्स किती आहेत? व्हॅलिडेशन्स 0 to 2 पाय आणि ग्रेटर दॅन 2 पाय. ग्रेटर दॅन 2 पाय म्हणजे कुठपर्यंत जाते ते? आपल्या लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या डेफिनेशनच्या अनुसार इन्फिनिटी पर्यंत. करेक्ट आहे. चला याला फक्त सिच्युएट करायचं फॉर्म्युलामध्ये. नाउ वी हॅव इंटिग्रेशन 0 to infinity e to the power minus st f of t dt equals to f bar of s. करेक्ट आहे. म्हणजे फंक्शन तुमचा कशामध्ये निघावते? एफ बार ऑफ एसच्या फॉर्म मध्ये, म्हणजे फंक्शन ऑफ एस निघाव. बघा आता एफ ऑफ टी, एफ ऑफ टी लिहून घ्या इक्वल्स टू दॅट इज लॅपला व्हॅल्यूज काय आहेत? कॉस टी आणि इथं 0 0 लेस दॅन टी लेस दॅन 2 पाय आणि टी ग्रेटर दॅन 2 पाय. टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग इथं काय? लॅपलास ऑफ एफ ऑफ टी. तर इंटिग्रेशन फर्स्ट व्हॅल्यू लिमिट्स काय? 0 टू 2 पाय. 0 टू 2 पाय ई टू दी पॉवर मायनस एस टी. आपण इथं एफ ऑफ टी लिहितो ना, मग एफ ऑफ टी ची किंमत किती आहे? कॉस टी dt बरोबर. त्याच्यानंतर प्लस इंटिग्रेशन. आता नेक्स्ट व्हॅल्यू काय? 2 पाय टू इन्फिनिटी. कारण की इथं ग्रेटर दॅन 2 पाय दिला, कुठपर्यंत जाईल ते? इन्फिनिटी पर्यंत, अप्पर लिमिट. मग ई टू दी पॉवर मायनस एस टी फंक्शनची किंमत किती आहे? dt.
मग हे व्हॅल्यू तर गेला. ठीक आहे. आता इंटिग्रेशन कशाचं फाइंड आउट करायचं तुम्हाला? दॅट इज लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 2 pi e to the power minus st cos of 1 t dt. ठीक है, cos of 1 t dt. Now using formula that is integration e to the power ax cos bx dx equals to, एकदा नेटवर बघा बरं फॉर्म्युला काय, मला फॉर्म्युला आठवत नाही आता, प्लस मायनस मध्ये जाईल, एकदा बघा. गुगल लेन्स हुशार आहे तुम्ही. e to the power minus ax divided by a square plus b square in bracket a cos bx minus b sin bx, हेच आहे. आता आलं लक्षात. बघा चेक करा, तरी क्रॉस चेक करा, माझा कदाचित चुकू शकते फॉर्म्युला. लई दिवसानंतर हा फॉर्म्युला यूज करायला. करेक्ट आहे. गुगल लेन्स मारा इथं फक्त. हा बरोबर आहे. करेक्ट आहे. मी हुशार आहे. मग आता इथं कम्पेअरिंग केलं, बाय कम्पेअरिंग ए ची किंमत किती येईल बघा बरं. ह्या इक्वेशन दोन कम्पेअर करा. ए ची किंमत किती येईल? आता इथं टी च्या फॉर्मॅट मध्ये इंटिग्रेशन दिलंय आणि इथं डीएक्स च्या फॉर्मॅट मध्ये. मग एक्स सोबत जे राहील ते व्हॅल्यू कशाची किंमत? ए ची किंमत. मग इथं टी सोबत किती व्हॅल्यू? मायनस एस आहे. आणि बी ची किंमत किती आहे? लक्षात आलं कशासाठी लिहिलं ते ब्रॅकेट मध्ये? बी ची किंमत डायरेक्टली भेटतो आपल्याला. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं त्याच्यामध्ये. लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू ई टू द पॉवर मायनस एस टी ॲज इट इज राहील ना. ठीक आहे, हे फंक्शन ॲज इट इज राहील. मग इथं मायनस एस चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए ची किंमत मायनस एस कॉस बी ची किंमत आहे 1 टाइम्स ऑफ टी मायनस 1 साइन बी ची किंमत आहे 1 टाइम्स ऑफ टी. आणि इथं लिमिट्स काय राहणार? 0 to 2 पाय. 0 to 2 पाय. ठीक आहे. तर हे व्हॅल्यू ई टू द पॉवर मायनस एस टी डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 मध्ये चेंजेस काय येईल? मायनस एस कॉस टी मायनस साइन टी. लिमिट्स काय? 0 to 2 पाय. आता हे कशाच्या व्हॅल्यूज आहेत? टी च्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजे अप्पर लिमिट मध्ये पहिले 2 पाय टाकायचं आणि लोअर लिमिट मध्ये 0 टाकायचा. मग अप्पर लिमिट किती आहे? ई टू द पॉवर मायनस एस टाइम्स ऑफ 2 पाय डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1. जिथं जिथं तुम्हाला टी दिसेल तिथं काय सबस्टिट्यूशन करायचं? 2 पाय मायनस एस कॉस 2 पाय मायनस साइन 2 पाय. हा झाला अप्पर लिमिट. काय करतो नंतर? मायनस लोअर लिमिट ई टू द पॉवर मायनस एस टी डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 इन ब्रॅकेट मायनस एस कॉस ऑफ 0 मायनस, ठीक आहे, साइन ऑफ 0. साइन ऑफ 0. ठीक आहे. आता याचे व्हॅल्यू सांगा मला कॅल्सी मध्ये. साइन 2 पायची किंमत कॅल्सी आणली का? म्हणलो होतो कॅल्सी आणा म्हणून. हा याची किंमत 0, याची किंमत 1 येईल आणि त्याच्यानंतर ह्याची किंमत 0 येईल आणि याची किंमत 1 येणार. चेक करा आलं का? रेडियन मध्ये ठेवा कॅल्सी. कॅल्सी रेडियन मध्ये ठेवायची आणि इथं टी ची किंमत आपण टाकलं नव्हतं, 0 टाकायचं. किती आलं? बरोबर आहे का? कॉस 2 पायची किंमत 1, साइन 2 पायची किंमत 0, कॉस 0 ची किंमत 1, साइन 0 ची किंमत 0. लक्षात ठेवा. ओके. तर रिक्वायर्ड आन्सर काय राहणार मग? लॅपलास ऑफ
एफ ऑफ टी इक्वल्स टू ई टू द पॉवर मायनस 2 पाय एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 इन ब्रॅकेट हे 1 आलं 1 इंटू मायनस एस म्हणजे व्हॅल्यू किती राहणार मायनस एस ब्रॅकेट मध्ये मायनस ई टू दी पॉवर मायनस हा व्हॅल्यू किती येईल इथं ई टू दी पॉवर 0 येईल का ई टू दी पॉवर 0 येईल ना हे व्हॅल्यू ई टू दी पॉवर 0 म्हणजे व्हॅल्यू किती राहणार ई टू दी पॉवर 0 ची 1 मग इथं 1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 इन ब्रॅकेट नेक्स्ट काय ह्याची किंमत 1 आहे म्हणजे मायनस 1च राहणार इथं पण मायनस 1 इंटू एस मग किती येईल ते मायनस एस ठीक आहे कॉमन व्हॅल्यूज काय दिसतात त्याच्यामध्ये मायनस एस कॉमन दिसतात ना मायनस एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 आणि ब्रॅकेट मध्ये काय रिमेनिंग टर्म राहील हा व्हॅल्यू पॉझिटिव्ह होणार ई टू दी पॉवर मायनस 2 पाय एस आणि इथं व्हॅल्यू मायनस 1 हे झालं तुमचं रिक्वायर्ड आन्सर म्हणजे हा फंक्शन कशाचा झाला आलं आता पूर्ण फंक्शन व्हॅल्यूज ठीक आहे आता एक क्वेश्चन तुम्हाला देतो तुम्ही सॉल्व्ह करा ठीक आहे एवढे क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केलेत ठीक आहे एक तरी क्वेश्चन्स तुम्हाला आलं पाहिजे प्रूव्ह दॅटचं घेतो प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन 0 to infinity prove that integration 0 to infinity sin at divided by t dt equals to pi by 2 इक्वल्स टू पाय बाय 2 हे प्रूव्ह दॅट करायचं चला करा आता इथं फंक्शन काय घ्यायचं सांगा एफ ऑफ टी ची किंमत फास्ट सांगायचं साइन एटी त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी कोणतं यूज करता डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी आणि लास्ट इथपर्यंत करा त्याच्यानंतर सांगतो ठीक आहे या दोन स्टेप करा त्याच्यानंतर सांगतो बघा प्रूफ स्टार्ट कुठून करायचा लेट एफ ऑफ टी इक्वल्स टू साइन एटी हे सगळ्यांनी लिहिलं असेल खुश होऊ नका एक मार्क भेटणार तुम्हाला हे केल्यानंतर भेटते टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन both side मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ साइन एटी म्हणजे काय येणार ए डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ना हा त्याच्यानंतर नेक्स्ट काय इथं डिव्हिजन दिसतो म्हणजे काय यूज करावं लागेल बाय युझिंग डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी करेक्ट आहे मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी डिवायडेड बाय टी इक्वल्स टू इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी एफ बार ऑफ एस डी एस म्हणजे हा तुमचा व्हॅल्यू काय झाला एफ बार ऑफ एस मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी ची किंमत किती कन्सिडर केली साइन ए टी डिवायडेड बाय टी इक्वल्स टू इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी ए डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एस करेक्ट आहे नेक्स्ट लॅपलास ऑफ साइन ए टी डिवायडेड बाय टी इक्वल्स टू ए ला कॉमन करायचं होतं इथं ठीक आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एस बाय युझिंग इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स चेंज काय येतं फक्त एक्सच्या ठिकाणी एस आलाय तेच फॉर्म्युला लावायचं 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स बाय ए इथं काय येईल मग ए इंटू 1 अपॉन ए ला एच आहे चेंज आहे का तिथं नाही मग टॅन इनवर्स एस डिवायडेड बाय
ए तुम्ही सगळ्यांनी 1 लिहिला. तिथं 1 थोडी आहे, 1 होता तर 1 लिहिला. इथं ए आहे तर ए लिहायचं. 2 असेल तर 2 लिहायचं. ठीक आहे. मग इथं लिमिट्स काय? एस टू इन्फिनिटी ए गेट कॅन्सल, असं होते ते कॅन्सल. ठीक आहे. मग टॅन इनव्हर्स ऑफ एस डिवायडेड बाय ए लिमिट्स काय आहेत? एस टू इन्फिनिटी. मग टॅन इनव्हर्स ऑफ इन्फिनिटी येईल. एस ची व्हॅल्यू पहिली काय टाकायची? इन्फिनिटी. इन्फिनिटी डिवायडेड बाय तुम्ही लॅक करा करोड पण ती व्हॅल्यू इन्फिनिटीच राहणार. कस काय? कारण की इन्फिनिटीची किंमत किती राहते? 1/0. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग मायनस टॅन इनव्हर्स ऑफ एस हा इथं काय येईल व्हॅल्यू नेक्स्ट? एस डिवायडेड बाय ए. मग हे व्हॅल्यू कशामध्ये जाईल? π/2 मायनस टॅन इनव्हर्स ऑफ एस डिवायडेड बाय ए. आता हे कशाची किंमत? लॅपलास ऑफ साइन ए टी डिवायडेड बाय टी. नाव वी हॅव π/2 मायनस टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इक्वल्स टू कॉट इनव्हर्स ऑफ एक्स. आता लिहिला होता हे फॉर्म्युला. ठीक आहे. मग हे पूर्ण कन्वर्जन कशामध्ये होणार? कॉट इनव्हर्स ऑफ एक्स ची किंमत किती आहे? एस बाय ए. हे लॅपलास ऑफ साइन ए टी डिवायडेड बाय टी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बाय युजिंग डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. मग इंटिग्रेशन लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू, याला इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता? 0 टू इन्फिनिटी. मग 0 टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी इक्वल्स टू एफ बार ऑफ एस. ठीक आहे. तर हे व्हॅल्यू आपल्याकडे फंक्शनची किंमत किती आहे? साइन ए टी डिवायडेड बाय टी हा फंक्शन आहे. मग हे 0 टू इन्फिनिटी साइन ए टी डिवायडेड बाय टी डी टी इक्वल्स टू, मग हे व्हॅल्यू एफ बार ऑफ एस ची किंमत किती आहे? कॉट इनव्हर्स ऑफ एस. आता इथं एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू नाही, तर इथं तुम्हाला जादू करावं लागते. जादू कसं करतो? ई टू दी पॉवर मायनस 0 टाइम्स ऑफ टी असं करतो. करेक्ट आहे. मग ई टू दी पॉवर मायनस 0 राहू द्या प्लस 0 राहू द्या, 0 राहते. करेक्ट आहे. आणि ई टू दी पॉवर 0 ची किंमत किती? 1. ठीक आहे. इथं काय नाही म्हणलं तर 1च राहते ना. पुढं 1 इंटू, तर 1 साठी मी काय ऍडजस्टमेंट केलं इथं? ई टू दी पॉवर मायनस 0 टाइम्स ऑफ टी. म्हणजे मला इथं एस ची किंमत किती टाकायची? मग व्हॅल्यू कॉट इनव्हर्स ऑफ 0 त्याची किती येते? π/2. मग 0 टू इन्फिनिटी साइन ए टी डिवायडेड बाय टी डी टी ची किंमत किती आली मग? π/2. ठीक आहे. लक्षात आलं? हे लिहायला मस्त वाटते ना लास्टला. खुश, एकदम खुशी, इतनी खुशी. क्वेश्चन नंबर 8, फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू ई टू दी पॉवर मायनस 3t ई टू दी पॉवर मायनस 3t साइन स्क्वेअर टी. एकदम सोपं आहे. एफ ऑफ टी इक्वल्स टू ई टू दी पॉवर मायनस 3t साइन स्क्वेअर टी. चला याला ट्राय करा जरा, डोकं लावा जरा. बघायचं काय येणार. फर्स्ट काय करायचं? या साइन स्क्वेअर थिटाचं तुम्हाला एक्सपान्शन करावं लागेल पहिले. तर ह्याला रेफरन्स द्यायचं कशाचं? कोणत्या फॉर्म्युलाचा? साइन स्क्वेअर थिटाचा. साइन स्क्वेअर टीचा रेफरन्स साइन स्क्वेअर थिटा सोबत करायचा. आता नेक्स्ट काय?
इथं 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2 फॉर्म्युला आहे, मी लिहून दिलाय लिस्ट मध्ये. ठीक आहे ना. देअरफॉर साइन स्क्वेअर टी ची किंमत किती येईल? 1 मायनस कॉस 2t डिवायडेड बाय 2. देअरफॉर 1 बाय 2 इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस 2t. करेक्ट आहे. हा झाला तुमचा साइन स्क्वेअर टीचा फॉर्म्युला. मग सिंगल फंक्शन्स मध्ये झाले, लगेच काय करायचं? लॅपलास ट्रान्सफॉर्म अप्लाय करायचं. ठीक आहे. तर टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ साइन स्क्वेअर टी इक्वल्स टू 1 बाय 2 लॅपलास ऑफ, इथं दोन टर्म्स आहेत ना, एक आहे, वन व्हॅल्यू आहे, आणि लॅपलास ऑफ कॉस 2t. मग हे 1 बाय 2 लॅपलास ऑफ 1 ची किंमत 1 बाय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1 बाय एस मायनस ह्याचं एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर किती येईल? 4. करेक्ट आहे. नेक्स्ट हा झाला कशाची किंमत? दॅट इज साइन स्क्वेअर टी ची किंमत. इथं मल्टिप्लिकेशन मध्ये काय दिसतो? एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू ई टू दी पॉवर मायनस 3t. मग कोणता फॉर्म्युला, कोणता प्रॉपर्टी यूज करायचं? फर्स्ट शिफ्टिंग थेरम वाला फर्स्ट प्रॉपर्टी. बाय युझिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम, फर्स्ट शिफ्टिंग थेरम, ओके, फर्स्ट शिफ्टिंग थेरम. मग काय येते ते? लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर मायनस 80 एफ ऑफ टी असेल तर एफ बार ऑफ एस च्या ठिकाणी एस प्लस ए. इथं मायनस ए आहे, इथं प्लस ए आहे. समजा इथं प्लस असेल तर इथं मायनस घ्यायचं, इथं काय आलं? मायनस आहे तर प्लस घ्यायचं, एस प्लस 3 घ्यायचं. ठीक आहे ना. लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर मायनस 3t एफ ऑफ टी ची किंमत किती? साइन स्क्वेअर टी. मग एफ बार ऑफ एस ची किंमत आलेली व्हॅल्यू एफ बार ऑफ एस आहे. मग आता इथं 1/2 इन ब्रॅकेट 1 बाय एस मायनस एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4. ओके. आणि इथं व्हॅल्यू जे आहे एस च्या ठिकाणी काय टाकायचा? एस प्लस 3 टाकायचा. एस प्लस, हो, आता एस च्या ठिकाणी काय टाकायचा? एस प्लस 3 मायनस एस प्लस 3 डिवायडेड बाय एस प्लस 3 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4. मग हे 1/2 इन ब्रॅकेट, मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. एस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 एस प्लस 3 म्हणजे एस प्लस 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4. आय थिंक हे क्वेश्चन काल झालं होतं का? मग तुम्ही सांगितलं नाही मला. हे 1 जार हे 2 जार म्हणजे 2 डिवायडेड बाय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय येते? ए स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 6s प्लस 9 प्लस 4. मग इथं 2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 6s प्लस 13. हा झाला तुमचा लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर मायनस 3t साइन स्क्वेअर टी. ठीक आहे, लक्षात आलं? आता इथं चेंजेस सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल साइन स्क्वेअर 3t आलं तर काय करायचं? इथं बघा टी आहे, इथं ट्वाइस टी व्हायले, 2 टाइम्स. मग इथं 3t असेल तर 1 मायनस कॉस 2 टाइम्स ऑफ टीच्या ठिकाणी डिवायडेड बाय, मग हे व्हॅल्यू कसं दिसेल? 1 मायनस कॉस 6t डिवायडेड बाय, ह्याच्यासाठी फाइंड आउट करायचं. असे क्वेश्चन्स पण आलेले आहेत एक्झाम मध्ये, 3t 2t. ठीक आहे. नेक्स्ट साइन क्यूब थीटा इक्वल्स टू 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा डिवायडेड बाय 4. हा फॉर्म्युला आहे क्यूबचा. तसंच कॉसचं पण आहे, कॉस स्क्वेअरचं पण आहे. ठीक आहे.
आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं साइन क्यूब 4t आला, मग आता थिटाच्या ठिकाणी काय 4t, मग आता 4tच्या फॉर्म मध्ये 3 साइन थिटाच्या ठिकाणी 4t मायनस साइन 3 टाइम्स ऑफ 4t डिवायडेड बाय, आता हे सिंगल फंक्शन्स मध्ये झाले. लक्षात आलं चेंजेस काय सांगायला? ओके. तर हा अँगल्स डबल ट्रिपल 4 टाइम्स 5 टाइम्स येऊ शकतात, फक्त व्हॅल्यूज त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचे. इथं जसं सिंगल थिटा होता इथं ट्वाइस व्हायले, तर तसंच थिटाच्या ठिकाणी काय टाकायचं, जे व्हॅल्यूज दिले त्या फॉर्म्युलामध्ये टाकून टाकायचं, मग व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचं. सिंपल. ओके. तर एक देऊ प्रॉब्लेम करता सॉल्व करा, आता आलं पाहिजे. चला लिहा. फाइंड फाइंड कितवा क्वेश्चन? फाइंड लैप्लस ट्रांसफॉर्म ऑफ f of t equals to t sin 2t e to the power minus 2t. किंवा एक मिनिट लिहिलात का तुम्ही? ठीक आहे, सॉल्व करा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला होमवर्क लागेल. लक्षात ठेवा इथं एफ ऑफ टी ची किंमत किती कन्सिडर करायची? साइन 2t. त्याचा लॅपलास काढता येते, एक मार्क तर फिक्स आहे तुमचा 6 पैकी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता इथं मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी आहे, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला कोणता मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टीचा यूज करावा लागेल, यू बाय व्ही चा सांगितला होता, प्रॉब्लेम घेतला पण त्याच्यावर. आणि लास्टली कोणता प्रॉपर्टी यूज करायचा? फर्स्ट शिफ्टिंग थेरम. मग एसच्या ठिकाणी काय टाकायचं? इथं -2 आहे तर एस प्लस 2, एसच्या ठिकाणी एस प्लस 2 टाकायचं. चला कॅल्क्युलेट करा लवकर. करतो. हा पहिले फंक्शन काय कन्सिडर करायचं? लेट एफ ऑफ टी ची किंमत किती? साइन 2t. टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ साइन 2t. मग इथं व्हॅल्यू किती येईल? 2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर किती येईल? 4. सगळ्यांचं आलं का इथपर्यंत? म्हणजे तुम्ही 0 घेणार नाही, 1 मार्क घेणार तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, बाय युजिंग मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी, मग काय ना इथं लॅपलास ऑफ टी एफ ऑफ टी इक्वल्स टू मायनस डी बाय डी एस ऑफ एफ बार ऑफ एस. एफ बार ऑफ एस हा झाला तुमचा एफ बार ऑफ एस. ठीक आहे. नेक्स्ट हे व्हॅल्यूज टाकून द्या. टी एफ ऑफ टी ची किंमत किती आहे? साइन 2t इक्वल्स टू मायनस ऑफ, आता इथं फॉर्म्युला तेच कोणता? हा इथं एक काम करतो, पहिले व्हॅल्यू टाकतो. फॉर्म्युला सांगता येईल? फॉर्म्युला सांगता येईल का? युजिंग डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही. मग व्ही डी यू बाय डी एक्स मायनस यू डी व्ही बाय डी एक्स डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. with the Laplace of t sin 2t equals to minus of, with the value किती येईल? s square plus 4 ब्रॅकेट मध्ये d by ds of 2 minus 2 d by ds of s square plus 4 whole divided by s square plus 4 ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे तर व्हॅल्यू डायरेक्ट 0 येईल. कसं काय? कारण की 2 चा जे डेरिव्हेटिव्ह आहे व्हॅल्यू 0 राहतो, कॉन्स्टंट व्हॅल्यू 0 म्हणजे ते व्हॅल्यू 0 झाला.
इथं 4 दिसतो, ह्याची पण किंमत 0 येईल. फक्त s स्क्वेअरचं किती येते 2s. मग -2 इंटू 2s होल डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. टोटल व्हॅल्यू 4s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला लॅपलास ऑफ t साइन 2t. t साइन 2t. ओके. तर हा तुमचा f बार ऑफ s आहे. आता इथं मल्टिप्लिकेशन बाय काय दिसतो एक्सपोनेन्शियल, म्हणजे बाय युजिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम. फर्स्ट शिफ्टिंग थेरम लॅपलास ऑफ e टू दी पॉवर मायनसच्या फॉर्म मध्ये व्हॅल्यू -80 f ऑफ t. चेंज काय करायचं f बार ऑफ s प्लस ए, म्हणजे s च्या ठिकाणी s प्लस ए करायचं. मग लॅपलास ऑफ e टू दी पॉवर -2t f ऑफ t ची किंमत किती आहे t साइन 2t इक्वल्स टू मग 4s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. s ची किंमत किती आहे s प्लस 2. इथं 4 इन ब्रॅकेट s प्लस 2 होल डिवायडेड बाय s प्लस 2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4. मग इथं 4 इन ब्रॅकेट s प्लस 2 होल डिवायडेड बाय, याला एक्सपान्शन करून घ्या, s स्क्वेअर प्लस 2 4s प्लस 4 आणि इथं ऑलरेडी किती आहे प्लस 4. व्हॅल्यू किती राहणार 4 इन ब्रॅकेट s प्लस 2 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4s प्लस 8. ठीक आहे. फायनल आन्सर काय आलं लॅपलास ऑफ e टू दी पॉवर -2t t साइन 2t ची किंमत 4 इन ब्रॅकेट s प्लस 2 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4s प्लस 8. ठीक आहे. कोणाकोणाचं आलंय आलं पूर्ण व्हॅल्यू आलं. ठीक आहे. तर जवळपास आपण 9 क्वेश्चन्स घेतलेत, मी ऑफलाईन क्लास मध्ये घेतलेत आणि हेच क्वेश्चन्स तुम्हाला ऑनलाईन पण आपल्या युट्यूब चॅनलवर भेटणार आहेत. ठीक आहे. तर आजचा एक लास्ट व्हिडिओ फ्री मध्ये देणार, नंतर आपल्या सगळ्या व्हिडिओज तुम्हाला ऍपवर भेटणार आहेत. हा लॅपलास ट्रान्सफॉर्म पूर्ण युट्यूबवर तुम्हाला दिसणार माझ्या प्लेलिस्ट मध्ये. तर तुम्ही व्ह्यू करा आणि त्याच्यानंतर त्याला प्रॅक्टिस करून घ्या. सगळ्या प्रॉब्लेम जेवढे काही मी इम्पॉर्टंट आहेत IMP's प्रॉब्लेम घेतले तुमचे जवळपास 12 मार्क फिक्सच आहेत. त्या प्लेलिस्ट मधून तुम्ही व्ह्यू करायचं, त्याला अभ्यास करायचा, त्याला छान स्टेप्स लिहून घ्यायचे आणि त्याला 2-3दा लिहून काढा. जेवढे प्रॉब्लेम घेतले तेच IMP क्वेश्चन्स ठरणार आहेत आणि माझे गेस्ट क्वेश्चन्स पण आहेत. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओज मध्ये. थँक्यू.